नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भूसंपादनासंदर्भात थेट शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणाऱ्या 13 अधिनियमांची अंमलबजावणी आजपासून सुरू. भूसंपादनासंदर्भातल्या भूमिकेमुळे काँग्रेसचाच विकास विरोधी चेहरा जनतेसमोर उघड. नितीन गडकरी. भूसंपादन अध्यादेशासंदर्भात सरकारची भूमिका म्हणजे काँग्रेसच्या आंदोलनामुळेच सरकारची माघार. अशोक चव्हाण. प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळादरम्यान अधिकाधिक सहकार्य आणि समन्वय राखण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. दीक्षाभूमी स्मारकाला पर्यटन स्थळ म्हणून अ दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार. चंद्रशेखर बावनकुळे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल डिझेल स्वस्त. पेट्रोलच्या दरात 2 रुपयांची तर डिझेलसाठी 50 पैशांची दर कपात. चालू आर्थिक वर्षात पहिल्याच तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात किंचित घट तर पहिल्या 4 महिन्यातच वित्तीय तूट 3 लाख कोटींवर. आणि कोलंबोच्या अखेरच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचं श्रीलंकेसमोर विजयासाठी 386 धावांचं लक्ष्य. श्रीलंकेच्या 3 बाद 67 धावा. पाहूया सविस्तर वृत्त. भूसंपादन अध्यादेशाची मुदत आज संपत असून तांत्रिकदृष्ट्या मुदत पुन्हा वाढवणं शक्य नसल्यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ देऊ शकणाऱ्या 13 कायद्यांना केंद्रीय नियमांतर्गत आणून आजपासूनच ते अंमलात येत आहेत. या 13 नवीन अधिनियमांच्या समावेशामुळे राज्य सरकारनेही भूसंपादन केल्यास शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी, या प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता असावी आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम कोणत्याही अडथळ्याशिवाय केलं जावं याची हमी आता मिळणार आहे. भूसंपादन कायद्यामध्ये समाविष्ट केलेल्या 13 केंद्रीय नियमांमध्ये प्राचीन स्मारकं आणि पुरातत्व कायदा, अण्वस्त्र ऊर्जा कायदा, मेट्रो रेल्वेसाठीचा बांधकाम कायदा, तसंच राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचा 1956चा कायदा आणि 1989चा लोहमार्ग कायदा या महत्त्वाच्या अधिनियमांचा समावेश आहे. भूसंपादन कायद्यात सुधारणा करणारे 3 अध्यादेश सरकारनं गेल्या वर्षी काढले होते. आता आणखी अध्यादेश काढता येत नसल्यामुळे तो रद्द होऊ देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार शेतकरी विरोधी आहे असं वारंवार भासवणाऱ्या काँग्रेसचा विकास विरोधी चेहरा पंतप्रधानांनी काल भूसंपादनाबाबतचा वटहुकूम पुन्हा काढता येणार नाही असं जाहीर केल्यामुळे जनतेसमोर उघड झाला असल्याची टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते आज मुंबईत पीटीआयशी बोलत होते. भूसंपादन विधेयकावरील चर्चेवर काँग्रेसनं सतत बहिष्कार घातला, त्यामुळे त्यांचा पवित्रा शेतकरी विरोधीच असल्याचंही गडकरी म्हणाले. शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर अशा सर्व सूचनांवर सरकार गांभीर्याने विचार करेल असं आश्वासनही गडकरी यांनी दिलं. भूसंपादन विधेयकाबाबत केंद्र सरकारनं घेतलेली माघार हे काँग्रेसचं यश असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. भूसंपादन अध्यादेश पुन्हा काढणार नाही या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आदिवासींच्या जमिनीचं संरक्षण व्हावं, त्यांची लुबाडणूक होऊ नये हे भूसंपादन कायद्याचं उद्दिष्ट होतं. मात्र सध्या परिस्थिती विपरीत दिसत आहे असंही चव्हाण म्हणाले. हे सरकार मुठभर व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांसाठीच आहे का असा प्रश्न निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात असंतोष दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात गेल्या डिसेंबर महिन्यात गारपीट आणि वादळाचा तडाखा बसून शेतकऱ्यांचं वारेमाप नुकसान झालं. त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग राज्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. तसंच मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथकही दौऱ्यावर आलं होतं. मात्र दौऱ्यांचं फलित काय असा सवालही त्यांनी केला. सरकारनं केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावेत असंही चव्हाण म्हणाले. मराठवाड्यात एकही चारा छावणी सुरू झाली नसल्याचं सांगत आवश्यक आहे तिथं प्रत्येक ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं अधिकाधिक सहकार्य आणि योग्य समन्वयानं काम करावं अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गणेशोत्सवाच्या काळातल्या सर्व महत्त्वपूर्ण घटकांच्या पूर्वतयारीची आढावा बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. त्यादृष्टीनं रस्त्यांची दुरुस्ती, वीज जोडण्या, नियम, परवानग्या तसंच कायदा आणि सुव्यवस्था स्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. गणेशोत्सव काळात गिरगाव चौपाटीवर 18 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. गणेशोत्सवासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या परवानग्यांच्या आधारेच मुंबई महानगरपालिकेनं नियोजन करावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. गणपती विसर्जनामुळे जलप्रदूषण होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे गणेशोत्सवापूर्वी बजावण्याबाबत महानगरपालिकेनं कार्यवाही करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या काळात साथीच्या रोगांचा फैलाव होऊ नये यासाठी जनजागृती करण्याबरोबरच औषधांचा पुरेसा साठा ठेवावा असे निर्देशही त्यांनी दिले। या बैठकीला शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे तसंच महानगरपालिका, पर्यावरण विषयक तज्ज्ञ मंडळी आणि गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते। नागपूर इथल्या दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस या स्थळांना अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे। नागपूर जिल्हा नियोजन समितीची सभा आज बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली। विभाग प्रमुखांनी जिल्हा नियोजन समितीचा अखर्चित निधी 31 मार्च 2016 पर्यंत खर्च करावा, अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भरपाई लवकरात लवकर द्यावी अशा सूचनाही बावनकुळे यांनी संबंधितांना दिल्या। गंभीर दुष्काळाचं संधीत रूपांतर करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून पांदण रस्ते, गावातल्या स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते, शाळा, रुग्णालयाची कामं पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे। या संदर्भात येत्या आठवडाभरात निर्णय घेण्यात असल्याची माहिती लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज लातूर इथं दिली। जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या। दुष्काळ निर्मूलनाची तयारी सरकारनं जलशिवार योजनेची कामं करून केली आहेत, परंतु पाऊस अजिबातच पडला नाही, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन मुंडे यांनी केलं। चारा छावणीसाठी लातूर जिल्ह्यात कमी प्रतिसाद मिळत आहे। चाऱ्याचे भावही टंचाईमुळे वाढले आहेत, तरी वाढीव भावाप्रमाणे अनुदानात काही वाढ करता येईल का याचा विचार केला जाईल असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी यावेळी दिलं। आगामी गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये याकरता स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं 25 बसगाड्या सोडण्यात येणार आहेत अशी माहिती स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी दिली। मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते। येत्या 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान या गाड्यांचं आरक्षण होईल असं राणे यांनी सांगितलं। मुंबई उच्च न्यायालयानं गणेशोत्सवाच्या आयोजनासंबंधी दिलेल्या सूचनांचं पालन करण्यावरून निर्माण झालेला वादंग अनपेक्षित आहे, तसं भाजपा शिवसेना सत्तेत असताना असा वाद निर्माण होतं हे मोठं आश्चर्य आहे असंही नितेश राणे यावेळी म्हणाले। रामायण या महाकाव्यावर आधारित रामचरितमानस या आकाशवाणीची निर्मिती असलेल्या कार्यक्रमाच्या डिजिटल ध्वनिमुद्रणाचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत झालं। जागतिक स्तरावर श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आकाशवाणीचा हा मोठा प्रयत्न आहे। आकाशवाणीचा आवाका व्यापक असून इतरांसाठी तो एक प्रेरणा स्रोत आहे असे उद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले। रामचरितमानसचं डिजिटल रूपांतरण करण्यासाठी गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं। इंटरनेटच्या माध्यमातून रामचरितमानस जगाच्या कानाकोपऱ्यातल्या श्रोत्यापर्यंत पोहोचेल असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी यावेळी व्यक्त केला। जैन समाजाच्या संथाऱ्या व्रताला अवैध ठरवण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली। राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला जैन समाज संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। जीवनाची इतिकर्तव्यता पूर्ण झाल्यानंतर प्रायोपवेशनाच्या मार्गानं शांतपणे जीवनाची इतिश्री करण्याचं संथारा हे व्रत जैन समाजात अनेक शतकांपासून चालू आहे। मात्र ही आत्मघाताची कृती असल्याचा निर्णय देऊन राजस्थान उच्च न्यायालयानं ते अवैध ठरवलं होतं। उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली। सुरक्षित नोकरीच्या चौकटीबाहेर पसरलेलं असतं उद्योजकतेचं विस्तीर्ण आभाळ। या आकाशात भरारी मारण्यासाठी गरज असते आत्मविश्वास आणि धाडसाची। पंतप्रधानांचा स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया हा नवा उपक्रम अशा धडाडीच्या नवउद्योजकांना निश्चितच प्रोत्साहन देणारा आहे। यशस्वी उद्योजक होण्यासाठी नेमकी कसली गरज असते या प्रश्नाचं उत्तर खूपच मोठं असलं तरी आत्मविश्वास, धडाडी आणि कल्पकता या त्रिसूत्रीच्या जोरावर नवा उद्योग सुरू करणारा यशस्वी होतो हे अनेक उदाहरणांतून सिद्ध झालेलं सत्य। अशा नव्या उमेदीच्या उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधानांनी स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया हा उपक्रम जाहीर केलाय। रोजच्या जगण्यातली एखादी गरज हेरून तिचं उद्योगात रूपांतर करणारे अनेक धडाडीचे उद्योजक समाजात आहेत। त्यांना नेमकं हेरून पंतप्रधानांनी ही संकल्पना मांडली आहे। बदलत्या काळानुसार उद्योगाची परिमाणं बदलत चालली आहेत। आता उद्योग क्षेत्र हे वस्तू आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीच्या सीमा ओलांडून संकल्पनांच्या विक्रीच्या नव्या पारंब्या रोवू पाहतंय। कोणताही अनुभव नसलेले तरुण उद्योजक रोजच्या जगण्यातल्या नेमक्या गरजा हेरून त्याचं उद्योगात रूपांतर करतायत।
स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून अशा धडाडीच्या नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. यातूनच उद्याच्या भारतात उद्योजकतेची लख पहाट उगवेल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. स्टार्टअप उद्योग या संकल्पनेविषयी अधिक चर्चा करण्यासाठी कॉर्पोरेट लहर तसंच मॅक्सेल प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त नितीन पोद्दार आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नितीनजी नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. पंतप्रधानांनी 15 ऑगस्टला जी काही एक उमेद दिली नवीन उद्योजकांना, त्यात स्टार्टअप इंडिया म्हटलंय, स्टँडअप इंडिया म्हटलंय. मुळात स्टार्टअप उद्योग ही संकल्पना आपल्या तितकीशी नवीन आहे. आपण नुसती ऐकलेली होती याबद्दल. ही संकल्पना नेमकी काय आणि आताच ह्या युगात त्या संकल्पनेचं महत्त्व का वाटतं आपल्याला? खरं तर आपण सर्वप्रथम पंतप्रधानांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी 15 ऑगस्टच्या निमित्ताने इतकी मोठी संकल्पना जाहीर केली. स्टार्टअप ही संकल्पना जरी आपण रिसेंटली ऐकली असली तरी एक्झॅक्टली स्टार्टअप म्हणजे नेमकं काय, तर स्टार्टअप म्हणजे कल्पकतेच्या आयडिया इज कॅपिटल, कल्पकतेच्या जोरावर कमीत कमी भांडवलावरती जो उद्योग सुरू होतो किंवा एखादी सर्व्हिस सुरू होते. बरोबर. आणि स्टार्टअप म्हणजे काय तरुणांनीच करायचा असं काही असं बिझनेस नाही आहे. अक्रॉस द कंट्री कोणीही जो छोट्याशा कल्पकतेच्या जोरावरती उद्योग किंवा व्यवसाय सुरू करतो त्याला स्टार्टअप साधारणपणे म्हणतात. आता तुमचा प्रश्न होता की सडनली आताच त्याला इतकं महत्व का आलेलं आहे. बरोबर. तर इफ यू सी गेल्या 15-20 वर्षामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आज जगभरातले आपण सगळे कम्प्युटरच्या द्वारे जोडले गेलो आहोत. नॉट ओनली आपण कम्प्युटरद्वारे जोडले गेलो आहोत, पण आपण आज फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सअप हे जी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीने सुद्धा आपण आज एक जग जवळ आलेलं आहे. आपण खूप जोडले गेलो आहोत. तर आज जगामध्ये आज कुठलाही एक तरुण किंवा कुठलीही एक उद्योजकाची कल्पना तुम्ही एखाद्या छोट्याशा गावामध्ये, छोट्याशा सिटीमध्ये राहून ती जगभर नेऊ शकता. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर IITचे काही टीचर्स आहेत किंवा एखाद्या गणिताचा तज्ज्ञ आहे, त्याला जर ट्युशन्स द्यायचे आहेत, त्यांनी जर ट्युशन्स त्या युट्यूबवरती समजा आपल्या रेकॉर्ड केल्या तर तो ट्युशन्सचे ते क्लासेस तो विकू शकतो. बरोबर आहे. म्हणजे छोट्या भांडवलाच्या कल्पकतेच्या भांडवलावर तुम्ही जगभर व्यवहार करू शकता आणि त्याला साधारणपणे स्टार्टअप म्हटलं जातं. पण नितीनजी, आपल्याकडे आपण म्हणतो की एक आयडिया चांगली असेल तर कदाचित तुमच्याकडे भांडवलाची कमी तुम्हाला पडत नाही असं म्हणतो. पण वस्तुस्थिती नेमकी काय आणि आता सध्या महाराष्ट्रात स्टार्टअप उद्योगांची परिस्थिती काय? आपण SMEs ज्या म्हणतो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, हे खरं तर म्हणजे एंटरप्रेन्योरशिपची त्याला आपण एक नर्सरी स्कूल म्हणतो आणि आपल्या देशात जेवढ्या SMEs आहेत त्या जगभरात कुठेही नाही आहे. पण त्या उद्योगांची परिस्थिती फारशी चांगली नाही आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. काय नेमकी परिस्थिती? SME किंवा MSME हे जे एक प्रकारचे उद्योग आहेत, ते छोटे उद्योग आहेत, ते सुद्धा इन अ वे दे फॉर्म पार्ट ऑफ स्टार्टअप्स. बरोबर. नॅस्कॉमचा जो 2014चा जो रिपोर्ट होता त्याच्यात त्यांनी म्हटलंय की आतापर्यंत देशामध्ये 3,100 स्टार्टअप्स आहेत आणि साधारणपणे 2020 पर्यंत ही संख्या 11,500 पर्यंत जाणार आहे. आणि याच्यामध्ये डायरेक्ट एम्प्लॉयमेंट साधारणपणे 2.5 लाखाचा रोजगार मिळणार आहे. बरोबर. तर मला असं वाटतं की स्टार्टअपमध्ये जर म्हणजे तरुणांना त्यांचा कम्प्युटर हे ऑफिस असतं, मोबाईल फोन्स हे त्यांचे सेल्समन्स आहेत आणि कॉलेजचा कट्टा 24/7 त्यांची R&D लॅबोरेटरी आहे. बरोबर. म्हणजे कमीत कमी भांडवलामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जो व्यवसाय करू शकता तो स्टार्टअप आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की SMEचं किंवा महाराष्ट्रामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तर मला असं वाटतं की हो, SME, MSME जे उद्योग आहेत महाराष्ट्रामधले आणि विविध विषयांचे उद्योग आहेत त्यांची काही प्रमाणामध्ये परिस्थिती चांगली नाहीये. तर मला असं वाटतं की त्यांना टेक्नॉलॉजीचं सपोर्ट मिळणं गरजेचं आहे, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी पातळीवरती जे उपक्रम आहेत किंवा ज्या सवलती असतील किंवा आणखीन काही गव्हर्नमेंटचे उपक्रम असतील तर त्यांची त्यांना माहिती जास्तीत जास्त मिळत नाही. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या SMEला फार महत्वाच्या आहेत. आणि आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जर सरकारने त्यांच्या योजना म्हणा किंवा त्यांचे फायनान्शियल सपोर्ट ह्याचे जर सपोर्ट जर MSME आणि SMEला दिला तर मला असं वाटतं की MSME आणि SME जे स्टार्टअपमध्ये येतात त्यांचा जास्त फायदा होईल. आता सरकारी याचा उल्लेख केला, सरकारी आणि सामाजिक पातळीवर असे कुठले प्रयत्न होताना दिसतात आपल्याला? त्या प्रकारचं काही आशादायक वातावरण आपण बघतोय? मला असं वाटतं की मार्च किंवा एप्रिलमध्ये आपले उद्योग मंत्री आहेत सुभाष देसाई, त्यांनी एक चर्चासत्र बोलवलं होतं मुंबईमध्ये आणि त्यामध्ये महाराष्ट्रभरच्या MSME आणि SMEs बोलवलं होतं. ते दिवसभर स्वतः तिथे हजर होते आणि त्यांनी सगळ्यांचे प्रश्न समजून घेतले.
मला असं वाटतं की सरकारी पातळीवरती एक स्ट्रॉंग कनेक्ट महाराष्ट्रभरच्या सगळ्या एसएमई आणि एमएसएमईचा कनेक्ट असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आज हे शक्य आहे. पूर्वी काय व्हायचं की पूर्वी तुम्हाला कम्युनिकेशनची साधनं फार लिमिटेड होती. तर आज मला असं वाटतं की खरं सांगायचं म्हणजे तर आपले मुख्यमंत्री यंग आहेत. एक स्टार्टअप मिनिस्टर असायला पाहिजे. बरोबर. महाराष्ट्र वेगळी संकल्पना आहे. एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये स्टार्टअप मिनिस्टर असायला पाहिजे आणि त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्या पातळीवरती त्यांनी किमान अशी एक प्रयोगशाळा असायला पाहिजे स्टार्टअपसाठी. आता हैदराबादमध्ये रिसेंटली रतन टाटांनी एक इन्क्युबेशन सेंटरची स्थापना केली. मी चार महिन्यापूर्वी मी सॅनडिएगोला होतो. तर सॅनडिएगोला म्हणजे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तिथल्या युनिव्हर्सिटीनी स्टार्टअप वीक जाहीर केला. बरोबर. त्या स्टार्टअप वीकमध्ये त्यांनी त्या भागातले उद्योजक, त्या भागातले इंजिनियर्स, त्या भागातले सायंटिस्ट, त्या भागातले कॉलेजचे प्रिन्सिपल्स त्यांना एकत्र आणून त्यांनी तरुणांना किंवा स्टार्टअप इंडस्ट्री कुठे आपण करू शकतो हा त्यांनी वीकच म्हणजे साजरा केला. तसं अमेरिकेमध्ये अक्रॉस द स्टेट्स स्टार्टअपला इतकं महत्व दिलं जातं. बरोबर. तर मला असं वाटतं की आता महाराष्ट्रामध्ये आपल्या सामाजिक स्तरावर तुम्ही विचारलं मला म्हणून सांगतो तुम्हाला मी की आपल्याकडे गणपती येत आहेत. गणपती टिळकाने सुरू कशाला केला की समाज एकत्र यायला पाहिजे म्हणून. मला असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या मोठ्या गणेशोत्सवांनी जर त्यांच्या 10 दिवसामधला एक दिवस जरी तुमच्या एरियामधल्या तरुणांना घेऊन तुमच्या एरियामधले शाळा कॉलेजेस म्हणा, तुमच्या इथले चांगले उद्योजक म्हणा, तुमच्या इथले चांगले प्रोफेशनल्स म्हणा, त्यांना एकत्र करून मला असं वाटतं की त्यांनी एक चांगली सुरुवात करणं, स्टार्टअपची चांगली सुरुवात करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने विधायक ठरेल. एक विधायक ठरेल. दुसरं मला दोन महत्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात की आपण उद्योजकता जोपर्यंत मला असं वाटतं की शाळा आणि कॉलेज मी मागे पण हा मुद्दा मांडलेला आहे की शाळा आणि कॉलेजमध्ये जसं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र विषय आहेत तशी उद्योजकता हा विषय शाळेच्या लेवलवरती आणणं फार गरजेचं आहे. म्हणजे मुलांना आता आपल्याकडे काय जो पाठ करतो ज्याला 90% मिळतात तो हुशार आपण समजतो, पण जो क्रिएटिव्ह आहे त्याला कदाचित 90% मिळणार नाही, त्याला कदाचित मेडिकलला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणार नाही, पण ही मे बी मार्क झकरबर्ग ऑफ महाराष्ट्र. बरोबर. कल्पक असेल तो कल्पक असेल ही मे बी स्टीव्ह जॉब ऑफ महाराष्ट्र. बरोबर. तर महाराष्ट्रामध्ये कल्पकता वाढीला लागण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये उद्योजकता एंटरप्रेन्योरशिप हा विषय आणणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक छोटीशी मला इथे सजेशन करावं वाटेल की आपल्याकडे एसएमई एमएसएमई आणि लघु उद्योग आणि मोठे उद्योग आहेत. तसं मला असं वाटतं की जर तुम्ही शाळा कॉलेजमध्ये उद्योजकता हा विषय आणत असाल तर कॉलेजसाठी स्टार्टअप फंड असणं गरजेचं आहे. कॉलेजच्या मुलांना छोटासा का असेना पण त्यांना जर स्टार्टअप फंड असेल आणि त्यांना जर इन्क्युबेशन सेंटर सारखं जर त्यांना प्रोत्साहन मिळालं तर आय थिंक वी विल गेट मोर अँड मोर एंटरप्रेन्योर्स. म्हणाल ते बरोबर. आता आपल्याकडे त्या दृष्टीने काही प्रयत्न चालू आहे. सोशल इम्पॅक्ट फंड ज्याला आपण म्हणतो की सिडबी सारख्या यांनी आणलेला आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांचं पतपुरवठाही चालू आहे. दुसरं म्हणजे पंतप्रधानांनी त्यांच्या 15 ऑगस्टच्या भाषणात म्हटलेलं होतं की प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचनी दलित आदिवासी आणि महिलांना एक प्रोत्साहनपर कर्ज द्यावं. तर समाजातले जे उद्योग तरुण आणि वंचित जे घटक आहेत त्यांना मूळ प्रवाहात जर सामावायचं असेल डिक्की सारख्या संस्थाही प्रयत्न करत आहे, कशा प्रकारे ते सामावून घेता येईल? मला असं वाटतं की परत पंतप्रधानांनी इतकं सुंदर सजेशन केलेलं आहे. देशामध्ये साधारणपणे 125 लाख बँकांच्या ब्रांचेस आहेत. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक ब्रांचनी म्हणजे साधारणपणे 1.25 लाख ब्रांचेसनी एक जरी तरुणांना दलित तरुण म्हणा उपेक्षित तरुण म्हणा कोणाला एका तरुणाला जर त्यांनी फंडिंग केलं तर 1.25 लाख उद्योग उभे राहू शकतात. मला असं वाटतं की आता बँकांच्या लेवलवरती बँकांच्या ब्रांचेसच्या लेवलवरती हे प्रयत्न सुरू असतीलच, पण त्याला एक मला असं वाटतं की ह्या प्रयत्नांना एक चांगली जोड म्हणजे बँकांनी त्या एरियामधल्या एक्झिस्टिंग उद्योजक आहेत, एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत, एक्झिस्टिंग शाळा आहेत त्यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात पुढाकार घेणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. आपण आता नेहमी जीडीपीचा आपण उल्लेख करतो किंवा दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणतो. मुळातच आपली इकॉनॉमी ही वेलफेअर बेस्ड इकॉनॉमी नाहीये, त्यामुळे सरकारलाही काही मर्यादा आहेत. दरडोई उत्पन्न वाढणं किंवा रोजगार निर्मिती अधिकाधिक होणं, आपण बघितलं मेक इन इंडिया बघितलं किंवा आता जे आपण स्टार्टअप इंडिया बघितलं, पण त्या दृष्टीने काय आशादायी वातावरण आपल्याला दिसतंय? बघा तुम्ही मेक इन इंडियाकडे नुसतं प्रोडक्शन जीडीपी म्हणून बघू नका. माझ्या मते मेक इन इंडिया ही इतकी फंडामेंटल आणि बेसिक कॉन्सेप्ट पंतप्रधानांनी मांडलेली आहे आणि त्याला मेक इन इंडियाला धरून पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया, पंतप्रधानांनी स्टार्टअप इंडिया ह्या 2-3 कॉन्सेप्ट ज्या मांडल्या आहेत आपण एक समजून घ्यायला पाहिजे की आपला देश 125 कोटीचा खंडप्राय मोठा देश आहे
आणि नोकऱ्या टेक्नॉलॉजी तुमच्या नोकऱ्या प्रत्येकाच्या हिरावून घेत आहेत. आज तुम्ही साधं बघितलं असेल की आपण बँकेमध्ये किती वेळा जातो, आपण बँकांचा व्यवहार सगळा नेटवरती करतो. बँकांच्या नोकऱ्या म्हणजे कनिष्ठ नोकऱ्या त्या टेक्नॉलॉजी विल टेक ओव्हर. त्यामुळे नोकऱ्या आपल्याला जे वाटतात म्हणजे जे पदवीधर आहेत त्यांना वाटत असेल की आपल्याला बँकेत नोकरी मिळेल किंवा एखाद्या सरकारी कारखान्यात नोकरी खात्यात नोकरी मिळेल, तर ह्या नोकऱ्या राहणार नाहीये. टेक्नॉलॉजी इज गोइंग टू रिप्लेस युअर जॉब्स. तर तुम्हाला एक व्हॅल्यू ऍडेड म्हणून प्रत्येकाला टेक्निकल ज्ञान, कुठलाही स्वतःचा व्यवसाय, स्वतंत्र व्यवसाय करणं, स्किल डेव्हलपमेंटमध्ये हे फार करणं गरजेचं आहे. नाही तर काय होईल माहिती आहे का, त्यांनी दोन गोष्टी होतील. एक तर म्हणजे आपल्या जीडीपी मध्ये तर सुधारणा होईलच होईल, प्लस त्याच्यामुळे एका जरी तरुणांनी 2 व्यक्तीला जर नोकऱ्या दिल्या तर तुम्ही इमॅजिन करा की एम्प्लॉयमेंटचा शेवटी सरकार नोकऱ्या आणणार कुठून. हो बरोबर. जर टेक्नॉलॉजी तुमच्या नोकऱ्या काढत असेल तर सरकार तरी तुम्हाला नोकऱ्या देणार कुठून. बरोबर. मला असं वाटतं की वी हॅव टू गो बॅक टू दॅट मॉडेल की स्वतः तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड व्हायला पाहिजे आणि किमान एकाने 2 किंवा 3 लोकांना नोकऱ्या देण्यात तयारी करणं गरजेचं आहे. आता नितीनजी, तुम्ही आज आलात, एक मोठा प्रश्न विचारा असं वाटतं की आपण एफडीआय बघितलं की डिफेन्समध्ये वाढवलेलं आहे आणि त्यात एक अट अशी घातलेली की सोर्सिंग तुमचं इंडियन कंपनी किंवा मेक इन इंडिया मधनं तुम्ही केलं गेलं पाहिजे. एसएमई झाला तर सगळ्या कंपन्या की इंडियन कंपनीकडे ठराविक सोर्सिंग केलं पाहिजे. कशा प्रकारची मोठी संधी आपल्याला वाटते या? बघा, ही परत डिफेन्समध्ये इफ यू सी आपल्या देशाचा बजेट जर तुम्ही बघितला तर डिफेन्सचा बजेट सगळ्यात मोठा बजेट असतो. त्याच्यामुळे इथे परत मी पंतप्रधानांचं कौतुक करीन की त्यांनी डिफेन्स सेक्टरमध्ये सांगितलं की आम्ही लोकल सोर्सिंग करू, एफडीआय आणू, पण त्यांना लोकल सोर्सिंगचं कंडिशन घातलेली आहे. मला असं वाटतं की ही खूप म्हणजे चांगली संधी आहे. इनफॅक्ट पंतप्रधानांनी मला वाटतं मध्ये म्हटलं पण होतं की आयआयटीना किंवा काही चांगल्या कॉलेजेसना, इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांनी सांगितलं की तुम्ही डिफेन्सचा एक सब्जेक्ट आणा, सो दॅट इंजिनियर्स कॉलेजमधूनच तयार होताना डिफेन्सचे इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करायचं ज्ञान त्यांना पण असेल. तर असं जर ज्ञान आपण देणार असू आपल्या इंजिनियर्सना, तर ही अट जी टाकलेली आहे म्हणजे गव्हर्नमेंट टाकू बघत आहे की डिफेन्समध्ये जरी एफडीआय आला तरी लोकल सोर्सिंग इज मस्ट. मला असं वाटतं की त्याच्यामुळे परत आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग वाढेल, त्याच्यामुळे नोकऱ्यांचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय इंजिनियर किंवा भारतीय टेक्निशियन्स जे आहेत, ज्यांच्याकडे कल्पकता आहे, जे हुशार आहेत, त्यांनी बाहेर जाऊन प्रत्येक वेळा आपलं कर्तृत्व का दाखवावं. बरोबर. त्यांना जर कर्तृत्व दाखवण्याची संधी आपणच इथे आपल्या देशात देणार नसू तर आपण त्यांना कुठे देणार असू. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की नॉट ओन्ली डिफेन्स, टेक्निकली जेवढ्या इन्स्टिट्यूट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असेल त्या प्रत्येक टेक्निकल आस्पेक्टमध्ये आपण डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंगला प्राधान्य दिलंच पाहिजे. निश्चितच. आपण आता सुरुवात केली होती, तुम्ही म्हणा होता की इंटरनेटचा प्रसार. एक छोटंसं उदाहरण देतो. आमच्या दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर एक स्टोरी दाखवली होती. नाशिकच्या एक शेतकऱ्याने केवळ इंटरनेटवर माहिती मिळाली की शेकटाच्या शेंगाला बँकॉकमध्ये मागणी आहे. त्या इंटरनेटवरच्या माहितीने त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन त्यांनी बँकॉकमध्ये त्याच्यात शेंगा जातात ती आम्ही सक्सेस स्टोरी दाखवली होती. मला वाटतं असे स्टार्टअप आपल्याकडे खूप आहेत, नवीन नवीन आयडिया आहेत. आज आपण नितीनजी आमच्या बातम्यात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. एक दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कपात करण्यात आली. पेट्रोल प्रति लिटर 2 रुपयांनी स्वस्त झालं असून डिझेलचा दर लिटर मागे 50 पैशांनी कमी झाला आहे. नवीन दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. कमी झालेल्या दरानुसार मुंबईत आता पेट्रोलची विक्री 66 रुपये 23 पैसे प्रति लिटर या दरानं होईल, तर डिझेल 49 रुपये 51 पैशांना प्रति लिटर उपलब्ध होणार आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल जून या तिमाहीत देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन निर्देशांक 7.5% वरून 60% आला आहे. सेवा, उत्पादन, कृषी या सर्व क्षेत्रात घट झाल्यामुळे सप्टेंबर महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदरात कपात करेल अशा प्रकारचं वातावरण तयार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सकल राष्ट्रीय उत्पादन निर्देशांक 8 ते 2.5% इतका राहील अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त केली होती. रिझर्व्ह बँकेने मात्र गेल्या जानेवारीपासूनच व्याजदरात 75 बेसिस पॉईंट्सने कपात करत उत्पादन क्षेत्राला उठाव देण्याचा प्रयत्न केला होता. एप्रिल ते जुलै या 4 महिन्यात देशाची वित्तीय तूट 3,85,000 कोटी रुपयांवर पोहोचली. ही तूट अंदाजपत्रकाच्या 69.3% इतकी आहे. संपूर्ण आर्थिक वर्षाकरता वित्तीय तुटीचा अंदाज 5,55,000 कोटी इतका आहे. 2014-15 या वर्षात याच तिमाहीत ही तूट अंदाजपत्रकाच्या 61.2% इतकी कमी होती. एप्रिल ते जुलै या कालावधीत कर उत्पन्नातून 1,54,000 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. कल्याणकारी जनहिताला प्राधान्य देणाऱ्या योजनांवर सरकार जो निधी खर्च करणार आहे त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सातपुडा पर्वतराजीतल्या पारंपरिक वनऔषधी आणि वनभाज्या सध्या दुर्मिळ होत आहेत. निसर्गाच्या अनमोल ठेव्याच्या संरक्षण आणि संवर्धनाकरता नंदुरबार जिल्ह्यात विविध संस्थांकडून प्रयत्न होताना दिसत आहेत.
पर्वतरांगांमधील वनौषधी आणि वनभाज्यांचा परिचय जनतेला व्हावा, तसंच त्यांच्या संवर्धनासाठी नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातल्या मोरकारंजा इथं वनभाजी, वनौषधी आणि कंदमुळं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. बहुउद्देशीय बिरसा मुंडा आदिवासी सेवा संस्था संचालित देवलीमाडी जैवविविधता संकलन संवर्धन केंद्र आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीनं आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलं. अलीकडच्या काळात जंगलं कमी होत आहेत. जंगलांचं संवर्धन व्हावं, तसंच जुन्या पिढीकडची वनौषधींची माहिती नव्या पिढीला होण्याच्या दृष्टीनं या महोत्सवाचं महत्त्व होतं. पूर्वी आदिवासी समाजाचे लोक हे वनभाज्या ज्या दुर्मिळ लुप्त होत आहेत त्या याच्या अगोदर खात होते. जेव्हा ते खायचे तेव्हा कुपोषण सारखा विषय हा सुटलेला होता. आज त्या भाज्या लुप्त होण्याच्या तयारीत आहे. त्यांचं संवर्धन करण्यासाठी आणि पुढच्या पिढीला हे लक्षात येण्यासाठी हे वनभाज्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे. या महोत्सवात सातपुडा पर्वतराजीतील विविध प्रकारच्या शेकडो औषधी वनस्पती आणि भाजीपाल्याचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. यात माटला, कोवळा, झिला, तोडला, चुचा, डोंगरफोड्या, बारगोटा, वासेकंद, कडूकंद यांसारख्या 55 औषधी तसंच कंद भाज्या यांचा समावेश होता. स्तरावरील जैवविविधता समिती स्थापन करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यामध्ये 20 जैवविविधता समित्या स्थापन झालेल्या आहेत, परंतु जिल्हा परिषद लेवलची समिती अजून स्थापन झालेली आहे. ती स्थापन करण्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि जिल्हा परिषद लेवलची समिती स्थापन झाल्यानंतर या कार्यक्रमाला गती मिळू शकते. अशा प्रकारच्या उपक्रमांनी जंगल संवर्धनाबाबत जनजागृती सोबतच वनौषधींचा पारंपरिक वारसा नव्या पिढीकडे संक्रमित व्हायला मदत होणार आहे. क्रिकेट. भारतीय क्रिकेट संघाला तब्बल 22 वर्षांनी श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. मालिकेतल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात आज चौथ्या दिवशी भारतानं श्रीलंकेसमोर विजयासाठी 386 धावांचं लक्ष्य ठेवलं आणि त्यानंतर श्रीलंकेची अवस्था 3/67 अशी दयनीय केली. कालच्या 3/21 अशा नाजूक स्थितीतून सावरत भारतानं आज आपल्या दुसऱ्या डावात 274 धावांपर्यंत मजल मारली. आर अश्विनच्या 58, रोहित शर्माच्या 50, स्टुअर्ट बिन्नीच्या 49, अमित मिश्राच्या 39, नमन ओझाच्या 35 धावांच्या जोरावर भारत श्रीलंकेसमोर विजयासाठी चांगलं आव्हान ठेवू शकला, तर धम्मिका प्रसाद आणि नुवन प्रदीपनं श्रीलंकेसाठी सुरेख कामगिरी केली. उद्या सामन्याचा शेवटचा 5वा दिवस आहे. या कोलंबो कसोटीत भारत ऐतिहासिक विजय मिळवणार का, याकडे सर्वांचंच लक्ष आहे. हवामान. आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून इथं चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. या राज्यातल्या 14 जिल्ह्यांमधल्या 4.5 लाख लोकांवर या पुराचा फटका बसला असून यातल्या 19,000 नागरिकांनी आता शिबिरात आसरा घेतला असल्याची माहिती आसामच्या आपत्ती व्यवस्थापनानं दिली आहे. 93,000 सेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. पुराची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनानं शाळा बंद ठेवल्या आहेत. राज्यात येत्या 36 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 24. नागपूर 33-25, पुणे 30-21, औरंगाबाद 31-23, नाशिक 28-22, कोल्हापूर 29-21, रत्नागिरी 30-23, सोलापूर 35-23 आणि अमरावती कमाल 29 तर किमान 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भूसंपादनासंदर्भात थेट शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणाऱ्या 13 अधिनियमांची अंमलबजावणी आजपासून सुरू. भूसंपादनासंदर्भातल्या भूमिकेमुळे काँग्रेसचाच विकासविरोधी चेहरा जनतेसमोर उघड, नितीन गडकरी. भूसंपादन अध्यादेशासंदर्भात सरकारची भूमिका म्हणजे काँग्रेसच्या आंदोलनामुळे सरकारची माघार, अशोक चव्हाण. प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळादरम्यान अधिकाधिक सहकार्य आणि समन्वय राखण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. दीक्षाभूमी स्मारकाला पर्यटन स्थळ म्हणून अ दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार, चंद्रशेखर बावनकुळे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल डिझेल स्वस्त, पेट्रोलच्या दरात 2 रुपयांची तर डिझेलसाठी 50 पैशांची दर कपात.
चालू आर्थिक वर्षात पहिल्याच तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात किंचित घट, तर पहिल्या 4 महिन्यातच वित्तीय तूट 3 लाख कोटींवर. आणि कोलंबोच्या अखेरच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचं श्रीलंकेसमोर विजयासाठी 386 धावांचं लक्ष्य, श्रीलंकेच्या 3/67 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.